ते पैलवानाचं वर मान करून सुद्धा बघत नव्हते इतके. हे शामराव मोरे बाबांच्या पुढं हो हो, म्हणजे आम्ही सगळेच एवढा आदर त्यांना, आदर सगळे तालीमच आदर करतो त्यांचा. क्या बात आहे. त्यांचं वागणंच तसं होतं. आणि बसलिंग वगैरे हे काही जरा रागीट होते. आम्हाला तरी असे प्रताप लंगुड्याच्या नाड्याच्या ह्यानं मारायचं, म्हणजे कुठं काय हे झालं तर हा, म्हणजे खेळताना काय चुकलं केलं तर असं नाडे खाड दिशी मारायचे. बरोबर. मारित होते असे. जय हिंद जय भारत. मी हवालदार नारायण सनगर. आज अशा एका व्यक्तीकडे आलेलो आहे. मी बऱ्याच मुलाखती घेतो, त्यावेळी प्रत्येक पैलवानाकडे जातो, जुन्या पैलवानाकडे, आणि त्यावेळी ते पैलवान मला सांगतो की शामराव मोरे एक पैलवान चांगला होता, तो एकदम चटक कुस्ती खेळायचा म्हणून सांगितलं. आणि त्या शामराव मोरेंची माहिती काय मिळते का बघा, असं मला एकाने सांगितलं. मला रात्रीच एखादा फोन आला आणि मी त्यानंतर मी आलो. तर शामराव मोरेंचा इतिहास मी माहिती घेतला. फार मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा फोटो मी पहिले आपल्याला दाखवू इच्छितोय की त्यांचा फोटो आहे हा. दीनानाथ अण्णांनी सांगितलं की सगळ्यात भारी असणारा पैलवान शामराव मोरे, हा फोटो आहे बघा. त्यांच्या गावामध्ये दुसरे महाराष्ट्र केसरी भगवान मोरे पण यांचे भाऊबंद आहेत. त्याबरोबर वसंत मोरे सुद्धा यांचे भाऊ आहेत. म्हणजे हे तिघं भाऊ चांगल्या पद्धतीचे पैलवान. त्यामध्ये हे शामराव मोरे एकदम चटक कुस्ती खेळणारा आणि हिंद केसरीच्या लेवलचा पैलवान. म्हणजे हिंद केसरी चंदगीराम बरोबर सुद्धा कुस्ती झाली, ही हिसारला झाली, त्या कुस्तीत तक्रार झाली. त्यात हिंद केसरीची गदा 6वी ही शामराव मोरेंच्या खांद्यावरती असती, हे दीनानाथ सिंग यांनी सुद्धा सांगितलं. मला एवढंच सांगायचं आहे की जुन्या काळामध्ये खरे हिरे होते, त्यामध्ये असणारा एक म्हणजे शामराव मोरे, चटक कुस्ती करणारा पैलवान. आज त्यांचे बंधुराज आमच्या बरोबर आहे. त्यांचं नाव आहे हनुमंत मोरे, जे पैलवान नाही आहेत पण वारकरी आहेत, पण त्यांना कुस्तीचा नाद आहे आणि त्यांनी कुस्ती त्यांच्या बघितलेल्या आहेत. तर आज त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडं जाणून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडं एवढं दाखवू इच्छितो. ही त्यांची जाहिरात आहे बघा. जाहिरातीचा म्हणजे पूर्ण तुकडे पडलेत, पण 17 मार्च 1968 जाहिरात आहे. ही हिंद केसरीची जाहिरात आहे. ही बघू शकता, ही फाटलेली आहे. आणि त्यांची कुस्ती म्हणजे त्यांना रॅकेट पैलवान म्हणून ओळखलं जायचं, स्पीडमध्ये कुस्त्या करणारा पैलवान म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. बरोबर ना? बरोबर. तर आज हनुमंत मोरे यांच्या जवळ आलेलं आणि त्यांच्याकडून थोडासा त्यांचा कुस्तीचा प्रवास जाणून घ्यायचा. बाबा नमस्कार. नमस्कार. पहिलं तुमचा परिचय सांगा, तुमचं नाव सांगा. मी त्यांचे चुलत बंधू हनुमंत अण्णा मोरे. चुलत बंधू. हा. मग तुम्ही त्यांना कुस्त्या खेळताना लहानपणी बघितलं होतं का? हा, बघितली. बरोबर. मग त्यांचे वडील हे पैलवान होते? नाही, पैलवान कोणच नाही, तेच पैलवान. सुरुवात त्यांच्यापासून झाली. कशी काय झाली सुरुवात? इथं शेजारीच तालीम असल्यामुळं, तुमच्या घराच्या शेजारी, हा, व्यायामाच्या नादामुळं इथल्या कुटुंबातले प्रत्येक जण मुलं, काय मोठी मुलं जात होती. बर. त्यामध्ये भगवान मोरे, शामराव मोरे, वसंत मोरे, आमच्या गावातले काय वस्ताद होते 1-2-3. बर. त्या पूर्वीच्या काळात. बर. ते सत्याबा नाईक म्हणून वगैरे असे. अशा वळण लागल्यानंतर पुन्हा इथं चांगलं हे झाल्यानंतर पुन्हा पूर्वी ते सांगलीला गेले. बरोबर. तुमचा जन्म कधीचा? माझा 1921-12-1946 माझा जन्म. 46 म्हणजे 62 ला तुम्हाला बऱ्यापैकी थोडंसं कळत होतं. म्हणजे भगवान मोरे दुसरे महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळी गावात त्यांची बरोबर काढले, बघितले. तुम्हाला आठवतं का? आठवतं. तुम्ही बारकाशीर आपण म्हणजे बैलगाडीला बरेचसे बैल घालून अशी आम्ही गावात मिरवणूक लोकांनी काढली होती. त्या तुम्ही लहान होता? लहान असताना मी बघितले. मग शामराव मोरे जे भगवान मोरेचा बंधुराज म्हणताय, एक चांगले पैलवान होते, चटक कुस्त्या करायची. बरोबर. चंदगीराम बरोबर त्यांची कुस्ती झाली होती हिसारला, हिंद केसरीची. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या कुस्त्या कुठे कुठे बघितल्या? मी इथे या स्थानिक मैदानात मी कुंडल, पलूस, बर, खासबागला 1-2-3, बर, इस्लामपूरला 1-2-3 मैदानं झाली. बरोबर. म्हणजे त्यांची हिंद केसरी हजरत पटेल बरोबर सुद्धा कुस्ती झाली? हा, झाली. त्यात काय झालं ते कुस्तीत? त्यात पराभव झाला पैलवानाचा. म्हणजे हजरत पटेलला मारलं का? हजरत पटेलला मारलं. हजरत पटेलांनी मारलं. आणि परत अण्णा पाटोळे बरोबर झाली, त्यात काय झालं? विजय मिळाला, ह्यांचा विजय झाला. शामराव म्हणजे वजन कमी असून सुद्धा मोठ्या गटात कुस्ती खेळणारा पैलवान. बरोबर. त्यांचा डाव कुठला फेमस होता हो? त्यांचा डाव कोणते डाव मारायचे ते? टांग एक होती आणि गिस्सा एक, अशी लत्ती मारून पाय मारायचा, ठेप मारून पैलवान खाली घेऊन गिस्सा. गिस्सामध्ये तरी अगदी एकदम मास्टरी. 2-3 मिनिटात पैलवान. म्हणजे ते 10 मिनिटाची पुढे कुस्ती करत होते. जास्तीत जास्त 13 मिनिटाची कुस्ती झाली फक्त. नाहीतर 6 मिनिटं, 3 मिनिटं, 9 मिनिटं अशाच कुस्त्या प्रत्येक मैदानात. फक्त 13 मिनिटं कुस्ती झाली? हो. जास्तीत जास्त इतका
पहिल्या काळात तर 2.5-3 तास तुमच्याच आता हो. तालमीतले पैलवान मारुती माने आणि मारुती माने, विष्णू सावडेकर यांची सावडे. 2.5-3 तास कुस्ती झाली. कोल्हापूरला असली रंगा म्हणजे कुस्ती नाही. नाही एक चटकदार पैलवान, शास्त्रशुद्ध खेळणं हा. आणि विना तक्रार. मी कुठल्याही कुस्ती मी तक्रार नाही केली त्याने. आणि त्यांची एक नम्रता जास्त. तुम्ही हा, मैदान नम्रता. दंगा करत नव्हते. हा. काय भानगड ते? ते कुस्ती झाल्यानंतर फक्त असं दोन्ही हात जोडून प्रेक्षकांना अभिवादन करायचं. वरडायचं नाही. ओरडले नाहीत कधी, तिने पाय उचलला नाही, उडी मारली नाही, काय नाही. एवढा नम्र पैलवान हा, मी प्रत्येक मैदान म्हणजे मी बघितले ते कुस्तीसाठी. हा. मग तुम्ही अशा ज्यावेळी कुस्त्या बघायच्या तुम्हाला एक ऊर्जा यायची का हो? ऊर्जा म्हणजे ऊर्जापेक्षा आम्हाला दडपणच जास्त याचं. काय कसलं काय? म्हणजे काय होतंय, किती वेळ लागते, हा बरोबर. अशी दागदुका. पण ते प्रत्येक वेळेला विजयच मिळायचा त्यांना. मी असं ऐकलं जुन्या पैलवानांच्याकडनं की त्यांच्या प्रत्येक आठवड्याला खासबागला, तुमच्या सांगलीला हो. तिकिटावर कुस्ती असायची. हा, बरोबर का? बरोबर आहे. व त्याची जंगीराम बरोबर 2 वेळा झाली म्हणा, अण्णा पाटोळे यांच्याबरोबर झाली. जंगीरामबर एक वेळ सांगलीला झाली. बर. तिथं काय म्हणजे पैलवांना विजय मिळाला हा. नाही. तिकडे जे तुमच्या हिसारला जे म्हणताय हिंद केसरीचे, त्यात ते थोडस म्हणजे त्या तुमच्या त्या काय त्यांच्या नियमाच्या ह्याच्यात तक्रार झाली. टांगेतनं पैलवान बाहेर जाऊन पडला, त्याच्यामुळे ती कॅन्सल केली. म्हणजे त्याने पुन्हा आत आणून वगैरे असं काय त्यावेळेला त्यांनी ते केलं नाही. हिसारच्या लोकांनी ते हा. विजय झाला. ते स्थानिक असल्यामुळे. स्थानिक मुळे. बरोबर. परत दीनानाथ सिंग वगैरे यांच्यावर कुस्ती झाली नाही नाही. बर्मा आळंगले यांच्यावर कुस्ती त्यांची झाली होती. दाजीमाळी दाजीमाळे यांच्यावर कुस्ती झाली. हा. परत इथं लिहिलंय बघा, शामराव मोरे दाजीमाळींच्या बरोबर झाली. परत त्यांची कुस्ती झाली बघा, टांग मारण्यानंतर आवडता डाव असायचा. इथं मी तरी अगदी जवळ नाही, इथं दाजीमाळ्याला मारलेला तो यांच्यासारखाच उंची पुरा आणि देखना पैलवान होता. बर्मा हाळिंगळे यांच्याबरोबर झाली. रावसाहेब मारेकर एक चांगला पैलवान. हो बघितले. त्यांच्यावर सुद्धा कुस्ती झाली. मग त्यांना जो मारलं नाही हे काय माहित नाही, पण चांगला पैलवान होता. मी काय कुस्ती इथं लिहिलं की विजय नोंदवले, तिथं मारले म्हणून लिहिलंय. त्यांनी स्वतःच त्यांच्या ह्याच्यातच म्हणजे पोलादी मनगडाचा मल्ल. हा, त्यांच्या हातातच ताकद होती. दंड वगैरे जास्त मारायचे. आता काय आहे तसं बघितलं तर इतर जे पैलवान काय शास्त्रोक्त व्यायाम जे होते भोसले व्यायाम शाळेमध्ये, त्यांचं तिकडे लक्ष लय नसायचं. बर. व्यायाम करणार आणि लढती झाल्या की हे म्हणजे निसटणार लगेच. पण एक काय त्यांना त्यांचा नशिबाचा भाग असो किंवा एक परमेश्वरी त्यांना काही हे असो, देणगी असो, एक शांत स्वभाव आणि कुठलंही तक्रार नाही. मैदानातल्या लोकांचं हृदय जिंकायचं. हा, हृदय जिंकलंच तिने. खरं हे स्वतः तुम्ही बघितलं. होय. बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील, तुमचे यशवंतराव चव्हाण साहेब, म्हणजे अशाने मिठ्या मारून असं कौतुक केले. काय सांगता? होय, तुम्ही स्वतः बघितलं? मी स्वतः बघितलं. तुम्ही वसंतदादाचा किस्सा काय झाला म्हणला तुम्ही की मुंबईला गेला तर भेटायला, त्यावेळी काय झालं? म्हणजे 2-4 कामं होती. बरा. म्हणजे पोलीस हवालदार असणाऱ्यांना परीक्षा देऊन त्यांची काही नेमणुका होत नव्हत्या सब इन्स्पेक्टर म्हणून. बरा. आणखीन आमच्या गाववाल्यांची कामं होती. एसटीत होता तो रायगड जिल्ह्यात. बरोबर. इकडे यायला त्याला मिळत नव्हतं, बदली होत नव्हती. अशी एक 4-5 कामं होती. आम्ही 2-4 गेलो होतो. बरं. वर्षावर गेलो. आमचा एक मित्र तिथं आहे मुंबईला. तो म्हटलं पहाटे 5ला तुम्ही या इथं. पहाटे 5ला गेलो तर इतकं सगळं फुल भरलेलं होतं त्यांचं दादांचं. आता म्हटलं हे कसं काय जमणार. मग आम्ही नाव दिलं. नाव दिल्यानंतर त्यांचे मेडिकलचं वगैरे सगळे ते लोक गेली दादांच्या की त्यांचं पहिल्यांदा आला की व्ही.एन. पाटील वकील सांगली आणि शामराव मोरे पैलवान शामराव मोरे सांगली त्यांना पहिला हात सोडा. मग ते दोघं आम्ही 4-5 जण होतो. ते हे म्हटल्यावर नाही पैलवान म्हणले आम्हाला हे आम्ही सगळ्यांना जायचं. मी जावं. मग तिने आम्हाला त्यांच्या वरती घरीच नेलं जिथं त्यांचा स्वयंपाक हे असतो तिथंच डायनिंग मध्येच ने. बरं. तिथं ते दादा अंडरवेअर कॉटनची आणि असं बन्यानवर माझ्यासारखं असं बनेल होतं खिशात. दंडक. हा, दंडक. बर. त्या दंडक्यावर बसलेलं त्यांना. मग ते गेल्यानंतर असं केलं पाठव त्याच्यात कसा आलास काय, तू चांगल्या कामासाठीच येणार, तू कुठलं असं हिचं काम आणणार नाहीस. बर. दादा म्हणले. बरं. मग आम्हाला नाश्ता दिला. म्हणजे तुमचं ते काय नाश्ता पोहे वगैरे काय दिले? पोहे, उपीट. मग म्हणले बसा तुम्ही.
मी जरा औषध घेऊन आलो खाली. मग खाली येऊन बसल्यावर मग पुन्हा म्हणले काम सांगा मला काय. मग ते म्हणले की पोलीस खात्याचं काम ते म्हणजे काम सांगितले. मी बघतो पण तुला आश्वासन देत नाही. हा एसटी वाला याला लगेच म्हटले मी 8 दिवसात काम करतो तुमच्या जिल्ह्यात तिकडे. आणखीन मग काय त्याचं काय सांगितलं? ते बी काम केले तिने. बरं दादाने म्हणजे पोलिसाचं होणार नाही ते म्हणले की मी आश्वासन देणार नाही. ते म्हणले थोड्याशा अडचणी आहेत म्हणजे प्रशासकीय याच्यामध्ये, त्याच्यामुळे म्हटले मला ते वेळ लागेल पण ही 2 काम करतो. लगेच केली ते 2 काम. म्हणजे दादा असं तर नाही की बाबा माझ्या मतदारसंघातला लगेच होकार द्यायचा त्याला की बाबा ती माणसं पटवून ठेवायला पाहिजे ना. तसं दादांचा स्वभाव तसा नव्हता. होणार ते काम लगेच करतो आणि नाही ते डायरेक्ट नाही सांगणार थांब जरा सांगणार. तिथं काय त्यांचा मतदारसंघ पक्षाचा कार्यकर्ता ही असली काही भानगडच नाही. मी कितीतरी वेळा यांच्याबरोबर गेलो. मी पक्षाचा कार्यकर्ता असं काही नाही. त्यांचा म्हणजे खेडूत एखादा कुठलाही असू द्या किंवा त्यांचा कार्यकर्ता जुना असू द्या, त्यांनी कधी पक्ष बघितला नाही, पार्टी बघितली नाही, काय नाही. अगदी म्हणजे कोण येईल त्याचं काम करायचं दादा जे योग्य आहे ते. दुसरी गोष्ट पहिलवान ज्यावेळी कुस्ती खेळायची का नाही तेव्हा त्याचं नाव एवढं मोठं झालेलं की म्हणजे तुमचा एक मोठा स्वाभिमानच होता ना तुमच्या गावासाठी. स्वाभिमानच होता. स्वाभिमान म्हणजे आम्ही पुण्यापर्यंत गेलो, कुठं गेलो तिथं जरी म्हणजे मागणं पहिलवानकी सोडल्यानंतर आमच्या काय इथल्या MSTच्या गाड्या वगैरे अशा अडवल्या. म्हणजे तिथं काय ते पहिलवान शामराव मोरे आहेत म्हटलं, मग त्या ऑफिसमध्ये फोन केला, म्हटले जाऊ दे त्यांना असं तुम्ही सोडायचं. म्हणजे कितीतरी मोठा वशिला. अगदी नगर जिल्ह्यात गेलो, पुणे जिल्ह्यात गेलो, बारामतीला गेलो, बऱ्याच भागात फिरलो आम्ही. पण सर्व दूर नाव त्यांचं एक विनम्र आणि चटकदार कुस्ती करणारा पैलवान. हो महाराष्ट्रात एक नंबर चटकदार करणार. कारण काय झालं, मी आता काल रात्री एक बाईत म्हणून आहेत कागलची कोणतर वार्ताहरच आहेत, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले शामराव मोरे एक चांगला पैलवान. काय मी स्वतः त्यांची कातरण काढून ठेवले म्हणले, मी वाचले म्हणले की एकदम चटक कुस्ती करणारा. कधी त्याने 10 मिनिटाच्या वर कुस्तीच केली त्या पैलवानानं. कसं आहे तो काळ जरा थोडस प्रसिद्ध म्हणजे कमी होती, प्रसिद्धीमुख जरा म्हणजे किंवा प्रसिद्धी लोलुपता बी त्यांच्यात नव्हती. म्हणजे त्यांचा मी त्यांच्या आयुष्यात पुन्हा मागणं आम्ही आल्यानंतर सुद्धा मी राजकीय जीवनात त्यांच्या म्हणजे आशीर्वादानं किंवा त्यांच्या यानं आम्ही बरीचशी 1-2 आमची टीम होती म्हणजे राजकीय गावामध्ये. पण त्यांचा स्वभावच असा होता की पुढं कधी त्यांनी केलं नाही. आणि म्हणजे एवढं म्हणजे मी मोठा पैलवान आहे असं कधी गर्व नाही. हे फार मोठं वैशिष्ट्य. पण ते महाराज कुस्ती का झालं नाही तुम्हाला ह्याचं काय? मला काय त्याचं हे सांगता येणार नाही. पण मला हा विचारायचं की तुमच्या गावचे तर दुसरे महाराज भगवान मोरे आहेत बरोबर, तिसरे किंवा चौथी किंवा 5वी महाराज कसं आहे म्हणजे मला त्यातला म्हणजे एवढा ही नाही. पण त्या जोड्या सोडून ते वरच्या जोडीत गेले होते हिंद केसरीच्या ह्याच्यात. कारण यांच्या ज्या काय शासकीय ह्याच्यामध्ये जे कुस्त्या सामन्यात वगैरे व्हायच्या नाही तिथं त्यांना सुवर्ण पदक वगैरे अशी बरीच मिळायची. महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया चॅम्पियन हो बरेच वेळाला त्यांना म्हणजे तसे ही आहेत. क्या बात आहे. त्याच्यामुळे हे जे काय चव्हाण साहेब म्हणा, दादांचा तरी काय प्रश्नच नाही. बाळासाहेब देसाई म्हणा, जे ते काय मामासाहेब मोहोळ त्यांच्या घरी तरी त्याने फोटोज लावलाय त्यांच्या दिवाणखान्यात. बडा फोटो असा त्यांचा. मला सुद्धा नेलो तिकडे. आम्ही जेव्हा आमच्या हायस्कूलच्या मत्तीसाठी फिरलो गावातल्या, ते संस्थापक आहेत हायस्कूलच्या आमच्या या कोण शामराव मोरे. कोणत्या गावात तुमच्या शाळा पण काढली त्यांनी? पट्टी बापूराव विद्यालय म्हणून. महादेव दत्तात्रय मोरे म्हणून एक प्राथमिक शिक्षक होते. आणखीन रंगराव कृष्णा मोरे म्हणून सांगलीला होते. मोरे पार्टी तुमच्या गावात भरपूर. याने मिळून पुन्हा हे सुटल्यानंतर पुन्हा हिने पट्टी बापूराव म्हणजे ही संस्था स्थापन केली. म्हणजे त्या प्रत्येक ह्याला मी आहे म्हणजे सांगलीला हेलपाट घालायला करायला त्यांच्या बरोबर. दुसरी गोष्ट त्यांच्या कुस्त्या जे झाल्या ते अण्णा पाटोळे यांच्यावर झाली, हजरत पटेल यांच्यावर झाली, सांगलीला झाली आणि परत आणि कोणाकोणावर झाले, लक्ष्मण वडार वगैरे यांच्यावर झाल्या का? आता मला ती काय आठवत नाही. कारण लक्ष्मण वडार हे बारक्या जोडीतली. मन्ना सोगी झाल्या. परत मन्ना सोगीला 3 मिनिटात मारलं. तुम्हाला त्यांचा कुस्त्या कोणाबरोबर झाले आठवत नाही, पण मैदानात जायचं होतं. हो, मेहराजुद्दीन म्हणून एक फार प्रसिद्ध तुमचा
मिलिटरीतले काहीतरी मल्ल मेहराज दिल्लीचा पैलवान. दिल्ली पैलवान. तिथं इस्लामपूरला सुटली कुस्ती, कारण काय करता झालं नाही पैलवानाला. बर. कारण त्याने हे केलेलं सुद्धा मान सुटली नाही आमच्या पैलवानांना, अशी मान धरलेली त्या पैलवानाला, नाही आमच्या पैलवानांना. मग इथं सोडली कुस्ती. बर बर बर. तेच मैदान पुन्हा कोल्हापूरला घेतलं. बर. हा, पण बऱ्यापैकी सांगलीला आणि खासबागला कोल्हापूरला भरपूर कुस्त्या, भरपूर कुस्ती. त्यांचं वजन किती होतं? वजन मिडियमच, म्हणजे जाड पैलवान नव्हतेच, सडपातळच पैलवान. सडपातळ पैलवान. पण पैलवान आहे हे कपड्यात कुणालाही ओळखणार नाही पैलवान आहेत म्हणून. बर बर बर. पण कपडे काढल्यानंतरच त्यांची साचेबद्ध शरीरयष्टी होती. त्याचा व्यायाम कसा असायचा? तुम्ही कधी व्यायाम बघितला? साधाच व्यायाम, दंड बैठका, ते ह्याच्यावर चढाय, दोरावर चढायचं. ते हौद्यात असा दोर होता पूर्वी सांगलीला, त्याच्यावर चढायचं. बरं. मग तुम्ही हौद्यात खेळताना बघितलं का? बघितली. त्यावेळी कोणाबरोबर मारुतीमाने वगैरे असायचे का त्यांच्याबरोबर? नाही, ते आमच्या म्हणजे भोसले शाळेत जे ज्येष्ठ पैलवान असायचे, नाता पारगावकर, संभाजी सावर्डे. बर बर. हा, हे त्यांना ज्येष्ठ होत, त्या तालमीतच तुमचे बसलिंग करजगे. बर. हे सगळे पैलवान, साक्षर गुप्पी वगैरे. ते आमच्या म्हणजे ह्या भोसले शाळेत वरिष्ठ पैलवान सगळे येणार. बरोबर. मग त्यांच्याबरोबर खेळायची लढत? त्यांच्याबरोबर लढत. बरं. परत एक विष्णू सावर्डेकर. विष्णू सर नाही, आणखीन एक उंची बेळगावकडले पैलवान होते, बेळगावच्या आलेले. बेलीप ढाकवाले, नाना पवार वगैरे. बेलीप ढाकवाले हे त्यांच्या म्हणजे सांगलीचेच ते, पण ते वस्ताद होते. बेलीप ढाकवाले म्हणजे आखाड्यात तुम्ही खेळताना बघितलं. मग आखाड्यात सावर्डेकर पैलवान होते का ना, विष्णू सावर्डेकर? त्यांच्यावर कधी हात? हो, तेच मास्टर यांचे, विष्णू सावर्डेकर. गुरु खरं म्हणजे तेच विष्णू सावर्डे ना, कारण ते सुद्धा यांच्यासारखे चपळ, डावाला प्रत्येक डाव लगेच असं, म्हणजे विष्णू सावर्डेकर अतिशय ते सुद्धा म्हणजे यांच्यासारखे चपळ, डावाला प्रत्येक डाव. पण मारुती मानेंची विष्णू सावर्डे यांची कुस्ती जी कोल्हापूरला झाली, ती कुस्ती तुम्ही बघितलेली? ती बघितली, पण ती माझा एक अंदाज, आता हे प्रत्यक्ष खेळणाऱ्यांचा किंवा मोठ्या पैलवानांचा काय, मला वाटतं त्यांची ताकद, मान्यांची ताकदीपुढेच काय चाललं नाही विष्णुपंत सावर्ड्यांचं. पावणे 3 तास कुस्ती झाली. पण तो आता कसं आहे, तुम्ही त्या क्षेत्रात असेल तर तुम्हाला कळेल की पावणे तास कड काढणं कसं आहे. पावणे 3 तास हे एक दैवीच आहे. म्हणजे हो, एवढा कड कोण काढू शकत नाही हो. बेशक तुम्ही साधी 2 पैलवान असते तरी पावणे 3 तास जर हातावर हात मारायला चेष्टा नाही, फार दुर्मिळ. तुम्ही आणि कुणाच्या कुस्त्या बघितल्या तुमच्या भावाच्या बरोबर? आता ह्यांच्या बरोबर आणि कोणाबरोबर कुस्त्या बघितल्या? तुमचं काय ते सतपाल बरोबर आपल्या पुणे जे नगरकडलं कुठलं पैलवान वगैरे, बेळगावला बिराजदार हरिश्चंद्र बिराजदार. अतिशय फार सुंदर कुस्ती केली त्यांनी, एवढा मोठा पैलवान. कारण त्याच्याबरोबर मी दादू चौगुले अशा बऱ्याच कुस्त्या हरिश्चंद्र बिराजनं आला म्हणायचं, मारून जायचो. डबल म्हणजे तुमचं डबल घिसाचं, ते 2 पाय धरून घिसा मारायचा, पट काढायचा 2 पाय. पट म्हणजे तो पाय दोन्ही धरले की ते पैलवान काय दोन्ही पाय धरूनच पट काढत होता. पण बिराजदार मामा तसा पैलवान चांगला. हो, म्हणजे आमच्या तात्यांच्या सौजन्यशील, प्रत्येक डावपीच करणारा शांत पैलवान, नम्र पैलवान, दंगा नाही मैदान. अतिशय म्हणजे मला अगदी हुबे हरिश्चंद्र बिराजदारची आठवण होती. म्हणजे तुम्ही पैलवान नाही तरी सुद्धा आठवण करता त्या पैलवानाची? नाही, मी कॉलेजला होतो, व्यायामाला आम्ही जाणार म्हणजे तालमीत या, त्याच्यामुळे आणखीन राहायला जवळ असो. जरी आम्ही. तुम्ही कधी बिराजदार मामांशी बोलण्याचा योग आला का तुम्हाला? नाही. ती मोठी ती वेगळी राहायची, मला बोलण्याचा योग आला. तुमचे भाऊ सोडून तुम्ही आणि कुठल्या पैलवानांसंग बोलण्याचा योग आला तुम्हाला, भेटण्याचा योग आला काय? तर मला तुम्हाला जसं संभाजी सावर्डेकर म्हणा. हो, संभाजी सावर्डेकर काय आम्ही कॉलेजलाच बरोबर होतो. वर्गमित्र काय? वर्गमित्र नाही, ते एका वेगळ्या सांगली कॉलेजला, मी विलिंग्डनला होतो. पण आम्ही बरोबरचे. तुमचं शिक्षण म्हणजे तुम्ही कुठल्या विषयात झालं? मी विलिंग्डनला होतो, BA झालं. नोकरी केली का? नाही. मग शिक्षण एवढं करून नोकरी बिन करता का राहिला? शेती जरा अडचण होती त्यामुळं शेती करायची. बरं. मग आणि मला तुम्ही हे सांगा, संभाजी सावर्डे त्यावेळी पिक्चर मध्ये सुद्धा काम केलं ना त्यांनी? होय. तुम्ही माहिती त्याचा पिक्चर बघितला असा तुम्ही? संभाजी सावर्डे मला 1 वर्षानं म्हणजे ज्येष्ठ. बरं. संभाजी सावर्डे आम्ही जिवलग मित्र आणि एक शांत स्वभावाचा
आणखीन मितभाषी असा पैलवान, मेजबान. आणि ते मोठ्या घरातले ज्योतिराम सावर्डे यांचे पुतणे ते. तुम्ही ज्योतिराम दादांना बघितलं? बघितले की, खेळताना बघितले. ज्योतिराम दादा ना, हा, ते फार भारत मधलं म्हणून त्याला हो, पदवी हो. होती, पंडित नेहरू दिली मोठी होती. तब्येत, म्हणजे एकदम अगदी अगदी शेवटी मी हं. म्हणजे दम लागायचा, व्हायचं एक 10 मिनिटं लढलं की असं दम लागत होता त्यांना. पण म्हणजे शेवट, हा. ते याचे याचे. हं. आणि त्यांचे मग त्यांचं विष्णू पण असं हे कातड बितड असं इतकं लोंबत होतं, असं इतकं एवढे म्हणजे त्याचं वजन जाड असणार, हा. परत कमी झालं असणार. बरोबर बरोबर. तुम्ही व्यंकप्पा बोर्ड पहिलवान बघितला? नाही. मग तुम्ही बिरीब ढाकवल्या बघितलं? हरिनाना पवार यांना बघितलं? हा? हरिनाना पवार नाही, त्यांना नाही. परत विष्णू नागराळे, संभाजी पवार त्यांचा मुलगा जे आहे का नाही हरिनानाचा, हा, तो आम्ही बिजलीमन संभाजी पवार, हा, ते आम्ही म्हणजे कॉलेजला बरोबर. बरं, मग त्यांना बघितलं तुम्ही? हा, ते पण चांगली कुस्ती खेळायची ना. चांगली. मग तुम्ही असे भरपूर पैलवान बघितले. हा, तुम्हाला अनेक प्रश्न हा विचारायचा, त्या काळातली कुस्ती आणि आता तुम्ही जर कुस्तीला जात असाल, या कुस्तीचा बदल वाटतो का हो तुम्हाला? नाही, निश्चितच वाटतोय. कसं काय, त्या काय बदल वाटतो तुम्हाला? काय आता पूर्वी हा प्रदूषण काय नव्हतं. बरोबर बरोबर. प्रदूषण म्हणजे नवरा कुस्त्या म्हणा, हा प्रकार म्हणजे नव्हता, मला आता ते व्यसन नव्हतं. हा. नाही, कोई बात नाही, ते आता सगळ्या जगाला माहिती आहे. हा. त्याच्यामुळे हे खरीखुरी कुस्ती असायची. बरोबर खरीखुरी, बरोबर. अगदी प्रामाणिकपणे जे त्यातले जाणकार म्हणजे वस्तात ज्येष्ठ पैलवान स्वतःहून जाऊन ती कुस्ती सोडवायची. होय होय होय. म्हणजे 10-15 मिनिटं झाली बाबा ओळखायची. नाही, ते काय आहे ते म्हणजे हे आमच्या त्यावेळची पद्धत होती. बरोबर. आता काय हे म्हणजे अर्धा तास पाऊण तास वेळ लावायचा, ठरलेल्या गोष्टी होत्या पुन्हा अशा पद्धतीचे मला तरी वाटतंय. बरोबर. मला काय त्या कालखंडात तुमच्या पैलवानाला आता एवढं तुम्ही बरोबर जायचं होता, नवरा कुस्ती प्रकार आला नाही का तुमच्या पैलवानाला? संधी मिळाली नाही? ते नव्हतंच काय तसलं पडायचं किंवा पाडायचं. हा, मग पैलवान तुमचे जे पडले, एखाद्या हारले पण असतील, हो. तुम्ही स्वतः बघितलं का? एक फक्त हजरत बरोबर ही झालेली, चांगली झालेली, हा, म्हणजे पराभव झाला. हा. आणि इथं ते मेहराजुद्दीन पैलवान त्यांच्यावर इस्लामपूरला ते सोडली कुस्ती. या दोन त्यावेळेला बी ज्येष्ठ पैलवान होते, बरोबर, कुस्ती सोडली. बरोबर बरोबर. म्हणजे गणपती आंधळकर म्हणे वगैरे. मग आंधळकरांच्या कुस्ती तुम्ही बघितल्या का हो? बघितली. कुठे बघितली? कोल्हापूरलाच बघितली. कोणाबरोबर? चंदगीरामला शादिक पैलवान मारलेलं मी बघितलं. चंदगीरामला सादिक पैलवान मारलं होतं, ते बघितलं? बघितलं. क्या बात आहे. त्या ती पैलवान कसं हो, त्या काळची पैलवान कशी सांगा? ते खरीखुरीच कुस्ती झाली शादिक पैलवान. आणि पैलवान त्यावेळी दणकट पण होते, जाड पण होते ना, अशी मजबूत शरीराची पैलवान. तुमचा हा काय म्हटलं मला, चंदगीराम, ते इतकी मोठी तब्येत चांगली होती. कोल्हापूरला कुस्ती शादिक बरोबर झाली नाही. शादिक हे उतरतीला लागला पैलवान. बरोबर. पण इतक्या जोरात त्याने कुस्ती मारली की जसं एखादी तुळई वरनं खाली पडती मातीव, असा बाददिशी मोठा आवाज आला. असा कम्प्लीट असा ह्याला मारला चंदगीराम. आता मला तुम्हाला हा प्रश्न, सादिक हा पाकिस्तानी होता बरोबर, मग तरी सुद्धा तुम्ही त्या सादिकला कुस्ती केलं नाचले असतील लोक? हो, ते डोक्यात काही नव्हतं तसलं का पाकिस्तान हे असलं काही नाही. हो नाही, कलेलाच तेवढ्याला खरं. म्हणजे आता शाहू महाराजांनी म्हणजे केलेलं कुस्ती आणली, त्याच्यामुळे तसलं ही मुसलमान पाकिस्तान असलं काही नाही. म्हणजे आपलाच पैलवान. हा, म्हणजे कले कुस्तीगर आहे हेच महत्वाचं. तिची कला किंवा तिची शरीर प्रकृती किंवा एक ताकद. आता 2.5 तास कुस्ती जी झाली मानेभावांच्या बरोबर, ती काय म्हणजे आता हे पैलवान आहेत, हे आहेत, हे पैलवान आहेत, हे म्हणजे शेवटी ही परमेश्वरी कृपा आहे. बरोबर. हे कुणाचंही काम नव्हतं. बरं, काय तिथं नुसतं बसायचं नाही. हो, नुसतं एकामेकाला टक्कर द्यायची आहे, हे बसायचं नाही. तुम्ही मारुती वडार पैलवान बघितला का हो? कराडचा काळा होता बघा, वडार, मारुती वडार, एक चांगला पैलवान. पण ते शामराव मोळीक बघितले. शामराव मोळीक बघितला? परत श्रीरंग माऊली बघितला का? हो, त्यांचे एक सांगलेलं कुस्ते बऱ्याच वेळ झाले. मग श्रीरंग माऊली कसा पैलवान? श्रीरंग माऊली चटकदार. श्रीरंग माऊली पण आमच्या पैलवानचं कसं शास्त्रोक्त डावपेच गडबड गोंडा नाही, तो सुद्धा चटकदार, उंचीनं कमी पैलवान. श्रीरंग माऊली श्रीरंग माऊली श्रीरंग माऊली शिंदे फार चांगल्या कुस्त्या. बेनापूरचा बऱ्याच कुस्त्या चांगल्या त्यांच्या. श्रीरंग शिंदे बरोबर. गणपत खेळकरांची कुस्ती बघितली बऱ्याच वेळा. कशी पैलवान गणपत खेळकर? ते काही ताकद होती त्याला, रेड्यागत ताकद, 140 किलो वजनाचा. हा, बघितली.
परत आणि कोण तुम्हाला असं मोठा पैलवान तुम्ही बघितला असा जे तुमच्या लक्षात आहे असं एखादा? आता नाव आता मला, पण तरी पण असं म्हणजे बाबा विष्णुपूर सावडे का तुम्ही भेटले ह्यांना बघायला? सावडे रोज आम्ही तालमीत म्हणजे बघत होतो. लक्ष्मण काकती वगैरे यांना बघितलं? हा, लक्ष्मण काकती बेळगावचे, ते आमच्या तालमीतच होते या तात्यांच्या. बरोबर, सावडेकर तालमीत होते. अतिशय देखणा आणि अतिशय चांगला पैलवान लक्ष्मण काकती. हा, तुम्ही त्यांच्या कुस्त्या बघितल्या? चंदगीरामनं मारलं त्यांना लक्ष्मण काकतीला. ते सांगत होते तालमीत की तू असा हात धरतोय, हात मोडतोय, हात सुटतच नाही, त्याच्यामुळं डावपेचच काय करता येत नाही. दोन्ही हात एकदम धरतोय. बरोबर आहे. मग तेच तालमीत आमच्या चाललो होतं, म्हणजे आपल्या इथं बसलोय आमच्या खेडेकरांना त्यांना ट्रेनिंग द्यायचं चाललं होतं. ते हात धरतोय की नाही त्याच ट्रेनिंग द्यायचं चाललं होतं इथं. ते हात असं धरतोय, काय करायचं, काय ते हात धरून असं तेच खेडेकरांना तसंच पाडलं होतं एकदा. तसाच त्यांचा तो डाव होता. त्यांना तर पैलवान काहीच करता येत नव्हतं. काय ते पाठीचं जायचं व्यायाम करून. बर, आणि त्यांना खुराक काय असायचं? खुराक हे तुमचं थंडाई, मोसंबीचा रस, मटण. मटण रोज असायचं? नाही, एक 2-3 दिवस नसायचं, काय ठराविक दिवस, सोमवार शनिवार. परत तुमचे त्या मटणाचं काय म्हणाय त्याला, हे अकनी, हाडांची अकनी. हा, अकनी प्यायचे. तुम्ही कधी बघितलं त्यांना खुराक खात्याला? हो, खात्याला आम्हाला खायला लावलंय. तर आम्हाला थंडाई प्यायला लावल्या, लस्सी प्यायला लावल्या. तुमचं हे मटण काय, कारण त्यांचे धाकटे बंधू आणि मी एका खोलीत राहत होतो कॉलेजच्या वेळेला. बरोबर, एकाच खोलीत आम्ही राहतो. वसंत मोरे? नाही, रामराव मोरे म्हणून त्यांचे धाकटे बंधू राहायचे. त्यांचे हे चिरंजीव बरोबर, ते हायस्कूलला होते, मी कॉलेजला, म्हणजे हायस्कूल कॉलेजला. ते कॉलेज बंद करून तालमीला झाले त्यांचे वडील रामराव मोरे, आणि आम्ही 2-3 वर्ष एकत्रच होतो. त्याच्यामुळे हे खाण्याचं, तालमीचं हे आम्हाला सगळं मिळालं. तुम्ही मटण खात होता का? हो, खात. आता तुम्ही मालकरी आहे काय? मी आता 2008 पासून. म्हणजे तुम्ही कंटाळा मटणाला का वडील मालकरी होते. बरं, तरी सुद्धा तुम्ही मटण खाल्लं? मग तुम्ही पाप केलं सा? हो, पाप केलं. ते म्हणत होते फेडायला लागणार फेडा. आता 50 झाल्या, आता हे करा, माळ घाला. कोण म्हटलं? वडील म्हणायचे. पण मला ते मौन 8ला ते आजारी पडल्यानंतरच मी माझे आपोआप सुटले. त्यांच्या देखत पुन्हा माळ घातली. तुम्ही मला एक सांगा, मटण खाणं आणि मटण न खाण्यात काय फरक तुम्हाला जाणवत होता? मला आता जाणवतोय. काय वाटतं तुम्हाला? निरोगीपणा राहतोय तब्येतीत मटण न खाल्लं. असं मटण सोडावं का लोकांनी, असं मला वाटतं. आता व्यायाम करणारे तुम्ही कंटाळा म्हणून? नाही, मग कंटाळा असं नाही. मग मी कंटाळलेला नव्हतो. माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून किती आग्रह केला तर मी माळ घातली नाही. पण मला प्रत्यक्ष वडिलांना दृष्टांतच द्यायचा होता. बेशुद्ध पडले, डॉक्टरने सांगितले संपले आता. आणि मी मटण असं कालवूनच जेवायला होतो. 2 घास खाल्ले, पण दादा उठत नाहीत म्हटले, असं सोमबाई ते मालकीने सांगायला आल्या. मी गेलो तर पुन्हा डॉक्टर आणले, तर डॉक्टर म्हणले की हृदयक्रिया त्यांची बंद पडली, अगदीच हे आहे, तुम्ही बहिणींना वगैरे बोलवा, आपण आता काय करू शकत नाही म्हणले. मग बहिणींना वगैरे आणलं. मग पुन्हा एक 20-25 मिनिटांनी त्यांनी एक पाय असा वर घेतला. त्यावेळेस ते अगदी अस्पष्ट वडील म्हणायचे. मग हे झाल्यानंतर पुन्हा शुद्धीवर आले. मग पुन्हा जरा दूध घेतलं, पुन्हा सगळे वारकरी गावातले गोळा केले. नंतर पुन्हा बसलो सगळे. मी म्हणलं की वारकऱ्यांना मला माळ घालायचं, त्यांची फार इच्छा आहे. म्हणजे तुम्ही टेन्शन आलं तुम्हाला? ते नाही, टेन्शन नाही, साक्षात्कार. सगळे वारकरी म्हणले, ज्येष्ठ होते आमचे वडील वारकऱ्यांना, हेच पंढरपूर वास्कर आहेत, यांच्या हातनच घाला म्हणजे. काय पंढरपूरला जाऊन वास्करांच्या हस्ते घालायचं काय कारण नाही. तिथं घातली समाज. मग लगेच म्हटले ते आमच्या डब्यात आहे बघ, मला म्हणले ठेवले मी 2 माळ आहेत. वडील म्हणले? वडील. आणि लगेच चांगले पण झाले त्यावेळी? हो, लगेच बोलायला लागले सगळं. पुन्हा त्याच्यानंतर 1-1.5 महिना होते. माळ घातल्यानंतरच गेले? मग त्या दिवशी भजन केलं. माळकऱ्याचा वारसा तुमच्या चालू ठेवला? त्यांच्या म्हणजे अश्रू डोळ्यात नाही येत होते. मी माळ घातली माझ्या, आणि मला अश्रू आले म्हणजे. आणि एक म्हणजे त्यांना सात्विक फार मोठं समाधान मिळालं की माझं हे काही तर चालते पुढे. चालते. नाही तर तुम्ही खाल्ला असतं चाललं नसते पुढं.
फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे निरोगी राहण्यासाठी मांसाहार नसणं हे सुद्धा गरजेचं आहे. मला आता मी पण मांसाहार करतो आहे, पण नसणंही गरजेचं आहे असं मला वाटते. कारण का 14 पासून तरी म्हणजे 2008 पासून तरी मला अनुभव आहे. अगदी खडखडीत राहते. फक्त पैलवानकीमध्ये मांसाहार खावा लागतो. नाही, ते प्रोटीन्स वगैरे जे काय आहेत का नाही, ते व्यायाम जास्त असतोय त्याच्यामुळं. पण आता तसं म्हटलं तर भगवान मोरे हे निव्वळ शाकाहारी अगदी लहानपणापासून. म्हणजे कधी मटण खाल्लं नाही? कधीही मांस, मटण नाही, अंडे नाही, काही नाही. भगवान मोरे हा, अगदी एका खोलीतच तिघं होते, पण ते शाकाहारी आणि हे दोघं मांसाहारी. भाजीच खायची? भाजी. तरी महाराष्ट्रीच रे. हो, त्याला काय तूप, दूध, तुमचं बदाम, मोसंबी. तुम्ही इथं तूप घेऊन जायचं होता? हो. त्याला किती लागायचं आठवड्याला तूप? आता मला आठवत नाही, पण घरातनं तूप, लोण्याचं ते डबं वगैरे. रोज न्यायचं का आठवड्यात? नाही, असं 8 दिवसातनं 15 दिवसात कोणतरी यायचं त्यांच्यावर मिळा. किंवा तिथं एक त्या तालमीसाठी येणारे काही व्यापारी होते, प्युअर घेऊन येणारे. पण त्यावेळेला किती 5 रुपये किलो लोणी मिळायचं. 5 रुपये किलो लोणी. क्या बात आहे. म्हणजे कुस्त्याला पैसे किती मिळायचे त्यावेळी? आता ते काय नाही, पैशाचं काय किल्ल फारसंही नव्हतंच. मिळालं तर मिळून देण्यात राहू. माझ्या तरी मते म्हणजे जिंकणं हे फार महत्वाचं. आणि मी आता ज्या वेळेला 1964ला गेलो, 64-65ला काहीतरी मला वाटते 42 रुपयाला पाव किलो बदाम बी मिळत होत. बरोबर, 42 रुपयाला पाव किलो बदाम. तेव्हा ह्यांच्या कुस्त्या मला वाटतं 500 रुपये 1000 रुपये लागत असतील. हो, आणि 5 रुपयाला मटण, ती बी नगरपालिकेने ज्याला शिक्का मारायचा तेच मटण आम्हाला तालमीतल्या देत होते. 5 रुपयाला किलो. आणि लोणी हे काय 5 रुपये 6 रुपये किलो. पुन्हा दशमान पद्धती चालू झाली तर मला वाटते 40 पैसे, 50 पैसे, 60 पैसे शुद्ध म्हशीचं दूध कवटी पिराण म्हणून तो गवळी घेऊन येत होता. 50-60 पैसे लिटर. 60 पैसे लिटर दूध. बर, मग त्यामुळे तुम्ही लई प्यालाच असतील दूध, म्हणून चांगलं परवडत. आता दूध परवडत नाही, 70 रुपये लिटर झाले. घरचं गहू येणार, तांदूळ येणार. तांदूळ काय फारसं असायचं. आपण मग जेवण तालमीच करून खायचं. हा, खोलीवरच जेवण करायचं. आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, आता जी पैलवानाची तब्येत बघताय, पहिल्या तब्येतीने आताच्या तब्येतीने फरक वाटतो का? पहिल्या तब्येतीत दणकट होती का? मारुती माने म्हणा वगैरे. मारुती मान्यांना म्हणजे तसं शाब्बास, त्यांनी गावातल्या तालमीतच एकनिष्ठेने केलं. म्हणजे त्यांना उगीच काही दोष द्यायचा नाही. आणि अतिशय म्हणजे श्रद्धा असणारा हे पैलवान आपल्या ह्याच्यावर पेशावर. खरं? हा, अगदी म्हणजे अगदी या धोंड्यासारखा अटीव शरीरात ताकद होती त्यांना. एवढं ताकद बघितली समाधान व्हायचं. हे तुमच्या जाकार्ताला वगैरे त्यांचं हे झाल्यानंतर सांगलीत फार मोठ्या लोकांनी जल्लोष केला. पण व्यसनात वाढल्या. हे खरी तब्येत नव्हे असं मला खरी तब्येत. हा, त्यामुळे यात जायला नाही पाहिजे. हा, बरोबर. नवीन पिढीतले जे पैलवान आहेत, आता जे पोरं आहेत, आता नवीन पिढीत बनायला लागले, त्यांना तुम्ही काय सांगशील, काय संदेश देशील? काय ह्याच्यामध्ये आहार चांगला घ्या आणि नीतिमत्ता किंवा विचार चांगले ठेवा. गुरुचा आदर केला पाहिजे का? हा, हे एक प्रथम वाक्य आहे. मी ज्या वेळेला होतो तिथं वरिष्ठ पैलवान हे गुरुच. बरोबर. आम्ही कॉलेजला जाणारे ह्यांचे वडील, आम्ही मध्ये आधी महिन्यातनं कवा तर पिक्चरला जायचं म्हणजे चोरून. पण कोणतरी पैलवान दिसलं की आम्ही तिथनं बोळा चोळात नेऊन झोपत होतो. पण एवढं त्यांना आदर होता. आणि कुठलंही वर्तन असं इकडे तिकडे नाही वर्तन. आम्हाला म्हणजे विष्णू सारोडे घ्या, बसलिंगकर घ्या, अति करडी शिस्त बसलिंगकरच घेतली. आणि ह्या आपल्या बाबाजींचा सगळ्यावर एक नैतिक हे होतं. बाबाजी बोलत नव्हते, पण एक स्वतःच्या आचरणातनं ते घडले होते. एक त्याला त्यांनी हे वजन प्राप्त केलेलं होतं की म्हणजे पैलवान असे वर मान करून सुद्धा बघत नव्हते. हे शामराव मोरे बाबांच्या पुढं. हो, म्हणजे आम्ही सगळेच एवढा आदर त्यांना, सगळे तालीमच आदर करतो त्यांचं वागणंच तसं होतं. आणि बसलिंग वगैरे हे काही रागीट होते. आम्हाला तरी असे प्रताप लंगुड्याच्या नाड्याच्या ह्यानं मारायचं. म्हणजे कुठं काय हे झालं तर म्हणजे खेळताना काय चुकलं केलं तर असं नाडे खाड दिशी मारायचे. बरोबर. मारित होते असे. वर आला पैलवान तर सगळ्यांनी नाणे हौदात टाकलाय.
म्हणजे पाक त्याला असा होऊन पडला पाहिजे. म्हणजे एवढं हे होतं. त्याला तरी मेहनत फार करून घेतली. म्हणजे हे सांगलेलं मैदान होतं त्यावेळेला त्या हाताचं वगैरे. म्हणजे पहिले जे मल्ल आहेत जे असे मल्ल होते म्हणजे एकदम ताकदीचे मल्ल होते म्हणायचे, बरोबर ना. जसं की आता हे बघा गोगा पैलवान आहेत, हिंदकेसरी मारुती माने आहेत, मानेनं बघितले, भोला पंजाबी भोला आहेत, गोगा पंजाबी आहेत, काय बघितलेलं नाही ही पैलवान हो ज्योतिराम दादा सावर्डे हे आहेत, त्यांना बघितलंय मी. सादिक पंजाबी, सादिकला बघितलं, श्रीपती खांचनाळे, गणपतराव आंधळकर यांच्या कुस्त्या बघितले, आंधळकर खांचनाळ्यांच्या सुद्धा. म्हणजे चंदगीराम हे मास्टर चंदगीराम यांच्या बऱ्याच कुस्त्या बघितल्या चंदगीरामच्या. परत हिंदकेसरी हजरत पटेल बघूया. हो हे परत तुमचे व्यंकाप्पा बोरुड आहेत, नाही ठीक आहे, दिलीप ढाकवाले, हरिनाना पवार आहेत, विष्णू नागराळे, परत नारायण पवार, बिल्ला पंजाबी आहे, परत भाऊसाहेब हांजे, विष्णूपंत सावर्डेकर आहेत, एकनाथ सूर्यवंशी, हे शामराव मुळीकची कुस्ती भेटल्या बघितले कराडला. शामराव मुळीक ना. मोहम्मद हानिफ आहेत, ते नाही बघितले. लक्ष्मण काकती आहे, हे आमच्या तालमीतच होते. बरोबर. हे बसलिंग करजगी आहे, इसाक शिरगुप्पी आहे, शामराव मोरे येत आहेत. बसलिंग करजगी तालमीतच होते. तुम्ही दादू चोगले कुस्ती भेटली का हो? दादू चोगलेची हो 2-3 वेळा बघितलं कोल्हापूरला खासबागला. सतपालन दादू चोगले बघितली का? सतपालने मारलो दादू चोगल्यांना, बरोबर ना. ते सांगतोय तुम्हाला. हरिचंद्र बिराजदार मामा मगाशी जे तुम्हाला म्हटलं की नाही खाली दादूच्या 2-3 वेळा अशा म्हणजे उलट्या झाल्या तोंडात. काय सांगताय त्या कुस्तीला सतपालच्या वेळेला? बरोबर की बरोबर. म्हणजे एवढे चांगले पैलवान ते 2.5 तास जे तुम्ही म्हणताय ना कशी कुस्ती काय झाली, हे जोक नव्हे किंवा एक काय. गणपत खेळकर आहेत, मारुती भगवान मोरे आहेत बघा, दादू चोगले, परत ही आप्पा कदमाची कुस्ती भेटली का? महाराष्ट्र केसरीची बघितली. कुठली नाही कुस्ती असं मला सांगता येणार नाही, पण आमच्या इथे स्थानिकला बघितलेत मी त्यांच्या. आता हे पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दहेर आहेत बघा, त्यांची बी इस्लामपूरला कुस्ती भेटली. हे जे कुस्ती आहे दिनकर दहेरींची ही 1 नंबरला होती. बर. आपल्या महात्मा फुलेचे आता कॉलेज हायस्कूल आहे का नाही, त्याच्या पुढेच तिथं ग्राउंड केलं होतं. हे 1 नंबरला दिनकर दहेरीन, 2 नंबरला तात्यांची कुस्ती होती मेहराज जितीन पैलवान बरोबर. आज मला एवढंच सांगायचं आहे की आज शामराव मोरे पैलवान यांच्या घरी आलो. त्यांची बंधुराज आमच्या बरोबर आहे, त्यांचं नाव हनुमान आहे. हनुमान असून कुस्ती खेळलेलं नाहीत, त्यामुळं तुम्हीच बघा कशी पैलवान आहे हे. आता माळ घातलेले विठ्ठलांची भक्त आहेत, पण फार मोठं मेसेज त्यांनी दिलेला आहे आणि आठवणी जुन्या सांगितलेल्या आहेत. त्यातून एकच संदेश मिळतो नवीन पिढीला, ह्या लोकांना विसरून चालणार नाही, कारण हीच लोक आपलं खरं आयडॉल आहेत. आपलं आयडॉल हे नुसतं डंबेल्स वगैरे हे आयडॉल नाहीत. ह्या लोकांचं आचरण, ह्या लोकांचं कार्य, ह्या लोकांनी केलेलं मागचं कार्य काय आहे त्याचं चिंतन करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण इथून पुढे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोबाईलचा वापर सुद्धा कमी झाला पाहिजे. मोबाईलचा वापर जास्त होतोय, त्यामुळे काही लोक बर्बाद व्हायला लागले, चांगले झाले पैलवान सुद्धा वाईट मार्गाला लागायला लागले. हे फार मोठा संदेश आज बाबांनी दिलेला आहे, म्हणजे साक्षात विठ्ठलाने दिलेला संदेश आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावर नक्कीच आचरण करा आणि ह्याने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या फार ताकदीतल्या गोष्टी आहेत, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या पिढीला फायदा होईल. आणि आज पैलवान शामराव मोरे यांच्याजवळ आलो. ही शरीर एष्टी असणाऱ्या दिनानाथ अण्णांनी सांगितलं, त्यांची शरीर एष्टी अशी होती म्हणजे मला म्हणजे शामराव मोरेंची शरीर एष्टी अशी होती म्हणतात की जसं मैदानात गेलं की जाताना नॉर्मल दिसणार, पण आत गेलं की ऑटोमॅटिक शरीर फुगायला सुरू व्हायचं, जसं बेडके शरीर फुगतंय. खरंय. तर असा पैलवान असणारे म्हणजे जातीवंत पैलवान शामराव मोरे, जे चटक कुस्त्या करणारे आणि डाव हा त्यांचा फेमस होता, गिस्सा फेमस होता, टांग मारायचे चांगले, असे बरेच त्यांनी चांगले डाव मारून म्हणजे दिल्लीपर्यंतच्या पैलवानांना चितपट करून त्याची छाती बसण्याचं कार्य केलेलं आहे. अशा पैलवानांना, अशा पैलवानांना माझा सादर प्रणाम आहे. त्यांची आठवण सांगितली त्याबद्दल हनुमान मोरे साहेबांचा सुद्धा मी आभार मानतो. बाबांचा नमस्कार बाबा. नमस्कार. धन्यवाद.